मित्रांनो, या जगात माणसाला काहीही अशक्य नाही. माणसाने ठरवलं तर तो काहीही करू शकतो. या जगातले मोठमोठाले शोध आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि ताकदीच्या जोरावर माणसानेच लावले आहेत. पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत यावर त्याचा स्वतःचाच विश्वास नाही. आपल्या भोवताली देखील अशी माणसं आपण नेहमी पाहत असतो, जी अतिशय आळसावलेली असतात. काही नवीन गोष्ट करण्याची त्यांच्यात इच्छा उरलेली नसते. दुसऱ्यांच्या जीवावर बसून खाणे आणि दररोज तासनतास मोबाईल, टीव्ही तत्सम गोष्टींमध्ये टाइमपास करत बसणे असे उद्योग ही लोक करत असतात. मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं आळशी जीवन जगत असाल तर वेळीच जागे व्हा. तुम्ही ठरवलं आणि मनावर घेतलं तर तुम्ही सुद्धा स्वतःच्या बळावर एक यशस्वी व्यक्ती बनू शकता. फक्त स्वतःमध्ये जो आळस भरलाय त्याला तुम्हाला बाहेर काढावं लागेल. तुम्ही स्वतःभोवती जो कम्फर्ट झोन तयार केलाय त्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. मग बघा तुम्ही कसे जग जिंकण्यासाठी आकाशात उंच भरारी घ्याल. तुम्ही स्वतःच्या मनाच्या खोलात गेलात तर त्यातली शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तुम्ही देखील अशक्य कामे शक्य करून दाखवू शकता. त्यासाठी तुम्हाला हवी आहे फक्त थोडीशी इच्छाशक्ती आणि प्रयत्न. मग बघा तुमचे जीवन इतके बदलून जाईल की जे लोक तुम्हाला पावलोपावली किंमत देत नव्हते, सतत तुमचा अपमान करत होते, ते लोक सुद्धा तुमची इज्जत करू लागतील. तुमच्या घरात, समाजात सगळीकडे लोक तुम्हाला आदराने वागवू लागतील. त्यासाठी फक्त थोडी इच्छाशक्ती दाखवा आणि आळस सोडून झटून कामाला लागा. यश तुमचीच वाट पाहत आहे. मी आज तुम्हाला याच विषयावरची गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलेली एक कथा सांगणार आहे. नीट लक्ष देऊ नये का. एके दिवशी बुद्ध आपल्या मठात शांतपणे चालत होते. त्यांचे सर्व शिष्य आपापली नेमून दिलेली कामे करण्यात व्यस्त होते. ते अगदी मन लावून आपली कामे पार पाडत होते. तितक्यात गौतम बुद्धांना एक नुकताच मठात दाखल झालेला सुमित नावाचा एक नवखा शिष्य नजरेस पडला. तो त्याला दिलेले काम न करता एका झाडाखाली लोळत पडला होता. बुद्ध त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले, सुमित, तू असा इथे लोळत का पडला आहेस? तुला सांगितलेलं काम तू केलंस का? हे ऐकताच सुमित बुद्धांसमोर उठून उभा राहिला आणि म्हणाला, हे भगवंत, मी मला नेमून दिलेलं काम अजून केलेलं नाही. मी थोडा आराम करत पडलो होतो. मी थोड्या वेळाने माझे काम पूर्ण करेल. हे ऐकताच बुद्ध त्याला शांतपणे म्हणाले, हे सुमित, जी ती कामे ज्या त्या वेळेत झाली पाहिजेत. हा आपल्या मठाचा नियम आहे. तू मठाचे नियम का मोडत आहेस? हे ऐकताच सुमितने बुद्धांना खरी परिस्थिती सांगितली. तो म्हणाला, हे भगवंत, माझे कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. मला फक्त पडून राहावंसं वाटतं. माझे संपूर्ण शरीर आळसाने भरलेलं आहे. मी माझ्या घरी असताना सुद्धा असाच कामे न करता पडून राहायचो. मला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे, परंतु मला मार्ग सापडत नाहीये. आपणच मला यातून बाहेर पाडण्यासाठी मार्ग सांगा आणि माझ्या अंगातला हा आळस बाहेर काढा. हे ऐकताच तथागत म्हणाले, ठीक आहे, तर मी तुझ्या समस्येचं जरूर निराकरण करेल. मी तुला एक कथा सांगतो, ती नीट लक्ष देऊन ऐक. आणि बुद्ध सुमितला कथा सांगू लागतात. एकेकाळी विक्रमादित्य नावाचा एक खूप चांगला, हुशार आणि शूर राजा एका राज्यावर राज्य करत होता. राजा फार पराक्रमी आणि तितकाच दयाळू असल्याने त्याची ख्याती सगळीकडे पसरलेली होती. राजा आपल्या प्रजेवर जितका प्रेम करायचा तितकाच प्रेम तो मुक्या प्राणी आणि पक्ष्यांवर देखील करत असे. अनेक देशोदेशीचे पक्षी राजाच्या राज्यात मुक्त विहार करत असत. दूर राज्यातून राजाच्या भेटीसाठी अनेक लोक येत असत आणि राजाला वेगवेगळ्या उंची वस्तू तर कधी खानपानाच्या गोष्टी भेट देत असत. एके दिवशी राजा विक्रमादित्यला शेजारच्या राज्यातील एका राजाने त्याचे प्राणी पक्ष्यांप्रती असलेले प्रेम पाहून 2 गरुडांची पिल्लं भेट देखील दिली आणि म्हणाला, हे राजा, या दोन्ही पिल्लांची सेवा करून त्यांना आकाशात उंच भरारी मारायला शिकवा. अतिशय देखण्या आणि डौलदार जातीचं ते पिल्लू पाहून राजाला मनस्वी आनंद झाला. ती पिल्लं मोठी होऊन आपल्या राजचिन्हाला साजेशी बनावीत म्हणून त्याने एका अनुभवी प्रशिक्षकाकडे त्यांना सोपवलं आणि त्याला सांगितलं की ह्या पिल्लांकडे लक्ष देऊन यांना आकाशात उंच भरारी मारण्याइतकं तयार करा.
त्यांची काळजी घ्या आणि ही पिल्लं मोठी झाल्यानंतर मला त्यांची आकाशातली उंच झेप बघायला बोलवा. त्यानंतर वर्षभराने प्रशिक्षकाचा निरोप आला. हे राजा, की आपले गरुड मोठे झाले आहेत, त्यांची झेप पाहिला या. हे ऐकताच राजाला अतिशय आनंद झाला. आपली गरुडाची पिल्लं आकाशात उंच भरारी मारायला सज्ज झाली आहेत हे ऐकताच राजा आपल्या लवाजम्यासोबत त्या गरुडांना भेटायला निघाला. राजा पोहोचला. प्रशिक्षकाने गरुडांना मैदानात आणलं आणि त्यांना इशारा केला. इतक्यात प्रशिक्षकाच्या इशाऱ्यावर एक गरुड आकाशात झेपावला आणि सुरेख उंच भरारी मारू लागला. दुसरा गरुड मात्र उडाला आणि शेजारच्या एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. असे अनेकदा झालं. उडणाऱ्या गरुडाला बघून राजा सुखावला, परंतु त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. झाडावर बसून राहिलेल्या गरुडाकडे बघून राजाला दुःख झाले. राजाने संतापून प्रशिक्षकाला विचारले की असे का घडत आहे. तो मान खाली घालून म्हणाला, महाराज, याची ही आधीपासूनचीच अडचण आहे. याने आकाशात उंच भरारी घ्यावी म्हणून मी अनेक उपाय केले, पण तो ती फांदी सोडतच नाही. फांदीच्या उंचीच्या वर तो जातच नाही. हे ऐकताच राजा शांत झाला. उडणाऱ्या गरुडाकडे पाहून राजाला झालेला आनंद क्षणात नाहीसा झाला. राजा तडक आपल्या महालात निघून आला आणि त्याने आपल्या राज्यात दवंडी द्यायला सांगितली की जो कोणी दुसऱ्या गरुडाला गगनभरारी घ्यायला लावेल त्याला 100 मोहरा इनाम म्हणून देण्यात येतील. पाहता पाहता राजाची दवंडी आणि गरुडाची कहाणी संपूर्ण राज्यात पसरली. अनेक लोक येऊन नानाविध प्रयत्न करून गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करू लागली, परंतु गरुड फांदी सोडून उडायला काही तयार होईना. अनेकांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु त्यांचे सगळे प्रयत्न असफल झाले. तो दुसरा गरुड काही केल्या फांदी सोडेना. त्यानंतर काही दिवस गेले. एक दिवस राजा राजवाड्याच्या प्राचीवर फेरी मारत असताना त्याला आकाशात दोन्ही गरुड सुंदर भरारी घेताना दिसले. ते दृश्य पाहून राजाला खूप आनंद झाला. राजा तडक निघून पक्षीशाळेकडे गेला. तिथे गेल्यावर त्या प्रशिक्षकाने सांगितले की एक गरीब पण अत्यंत हुशार शेतकऱ्याने दुसऱ्या गरुडाला आकाशात भरारी घ्यायला लावली. राजाने त्या शेतकऱ्याला बोलावणं पाठवलं आणि त्याला आपल्या दरबारात बोलून घेतलं. शेतकरी आला. अत्यंत साध्या दिसणाऱ्या या माणसाने ही किमया कशी साधली हे जाणून घेण्याची राजाला उत्सुकता लागली. शेतकरी येताच त्याने राजाला वंदन केले. राजाने शेतकऱ्याला विचारले, हे भल्या माणसा, ही अशक्य वाटणारी गोष्ट तू कशी काय सहज साधी करून दाखवलीस. शेतकरी म्हणाला, त्यात काही अवघड नव्हतंच महाराज. मी त्या झाडाची ती फांदी तोडून टाकली आणि क्षणार्धात गरुड आकाशात झेपावला. शेतकऱ्याने दिलेल्या उत्तराने राजासहित संपूर्ण दरबार अचंबित झाला आणि शेतकऱ्याचं कौतुक करू लागला. राजाने शेतकऱ्यावर खुश होऊन बक्षिसाची 100 मोहरांची रक्कम शेतकऱ्याला आनंदाने देऊ केली आणि त्याचा निरोप घेतला. ही गोष्ट ऐकून सुमितने तथागतांना वंदन केले आणि म्हणाला, हे भगवंत, आजपासून मी सर्व आळस सोडून देईल. मी स्वतःला ज्या चुकीच्या सवयींमध्ये बंदिस्त करून ठेवलंय त्या मी स्वतः संपवून टाकेल आणि गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होईल. हे ऐकताच बुद्ध स्मितहास्य करून तिथून निघून जातात. नमो बुद्धाय.